हॅलो गाईज, आज आहे अनिकेतचा बड्डे. मी खूप हळू बोलते कारण का आता मी त्यासाठी सरप्राईज प्लॅन करते. सो आता फक्त 3-4 मिनटं राहिली आहेत बड्डेसाठी आणि मी असं रेडी केलं आहे. सो मी हा बर्थडे केक आणला आहे. सो आता आपण त्याला घेऊन जाऊ. तर गाईज माझी कॅन्डल पण आता कमी होत आलेली आहे. लवकर बघा. हॅपी बर्थडे. Thank you. Oh my god, thank you so much. आम्ही कॅन्डल आधीच लावलेली त्यामुळे कमी होते. येस. हॅपी बर्थडे टू यू. Thank you. थांब मी आणते. ती मेणबत्ती काढून घे, नाही तर ते पडेल त्याच्यावरती सगळं. त्यानेच थांब, बाजूचंच कट कर. थांब थांब. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे. Happy birthday to me. थँक्यू. हॅपी बर्थडे आणि Thank you. 30 वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. 30 वर्षाचे झाले आहे सगळे. 1996 बॉर्न. 30 वर्ष. सो अशा प्रकारे आपलं रात्रीचं सेलिब्रेशन झालंय गाईज. सो उद्या पण तुम्हाला काय काय दिसेल त्यासाठी हा व्लॉग कंटिन्यू बघत राहा. बाय बाय. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आज आहे अनिकेतच्या बड्डेची मॉर्निंग आणि तो गेला आहे मम्मी पप्पांना आणायला स्टेशनवरून. आणि मी काय एवढी रेडी नाही झाली, मी आधी पहिले कामाला लागली. सो आजचा मेनू आहे आपला, तुम्हाला दाखवतेच. असा काहीसा आपला मेनू दिसतो आहे. ब्रेड पकोडा पॅटीस. सो सगळ्यांनी खायला या पटापट. सो गाईज आता आम्ही जातो आहे मंदिरात. सो काही असते, सूर्यास्त व्हायला चाललाय. सो आम्ही असं रेडी झालोय. आम्ही जिथे राहतो तिथे जवळच आम्ही एका देवीच्या मंदिरात जाऊन आलो. तो मंदिराच्या बाहेर सहजासहजी गाय दिसत नाही, पण आम्हाला यावेळेस दिसली. सो मी ह्याला म्हटलं की आजचा दिवसही चांगला आहे तुझ्यासाठी, तुझा जन्मदिवस असल्यामुळे. गाय म्हणजे 33 कोटी देवता आहे. सो तिलाही चारा घालूया, तिच्याशी थोडंसं जवळीक वाढवूया. तर तो चारा घालायला खूप घाबरत होता अशा प्रकारे आणि तो खाली सरजा फेकत होता. मग नंतर हळूहळू त्याला म्हटलं हात पण लाव, पाया पड वगैरे. त्याच्यानंतर मग त्याने हळूहळू घातला. तसं ती हळूहळू खात होती कारण का त्यांना सुका चारा खायला खूप वेळ लागतो, त्यांना शेवटी पाणी पण लागतं प्यायसाठी. त्याच्यानंतर मग मी पण मला थोडंसं घेतलं पुण्य, म्हटलं आपण पण थोडंसं पुण्य कमवूया. आणि मग अशा प्रकारे नाही, हे ॲक्च्युली मला आवडतं त्याच्यामुळे मीच ॲक्च्युली त्याला फोर्स केलेला आहे या गोष्टीसाठी की आपण इथे गाय दिसते जवळपास, सो तिथे आपण गायीची पूजा करूया. एरवी आपल्या हातून अशा गोष्टी नाही होत. सो आपल्याला कधी अशा दिसऱ्या गोष्टी तर त्या कधीतरी करणं खूप आपल्यासाठी ते नवल पण असतं आणि ते चांगले पण असतं. सो अशा प्रकारे आम्ही मग मंदिरातलं दर्शन वगैरे घेऊन आणि गायीची सेवा करून आम्ही नंतर निघालो मार्केटला. फायनली आम्ही एवढं घेऊन आलो. आता येस, आता आम्ही जाऊन केक कट करणार. टाइम आहे अजून त्याला. पार्टी. आणि असं काहीसं हे गिफ्ट आहे माझ्या हातात त्याच्यासाठी. सो ते तुम्हाला दिसेल आता ब्लॉगमध्ये काय गिफ्ट आहे. चला चला लाव. गाईज अशा प्रकारे मी रेडी झाली आहे. मी तोच कुर्ता वेअर केलाय, फक्त थोडा टचअप केलाय. मी त्याला विचारलं आणि
बर्थडे बॉय पण आपला रेडी झालाय आणि नाही रुद्र झाला आलाय. बाकी पावडर लावायचं बाकी जरा काळा दिसतोय. जरा सोनाली फ्रेम मध्ये आल्यावर रंग माझा काळा होतो, नाहीतर मी असतो गोरा. सो मी आणि न्यू प्रोडक्ट्स यूज केले त्यामुळे मी आज जास्त गोरी दिसते. सो ह्याचे रिव्ह्यू पण मी देईन तुम्हाला. अजून आज फर्स्ट डेच आहे माझा यूज करण्याचा, आता बघू. आणि रुद्र पण आला, मम्मी आली बाहेर, ह्याचे मम्मी पप्पा आले. आता वेट करतो आम्ही दीदी आणि जिजूंचा. मग बर्थडे बॉय पण रेडी झाला की केक कटिंग सुरू, मग पार्टी सुरू. ते बंद कॉपीराइट यायचं टीव्ही. घेऊ शकतो घेतात ना, पण त्याला बॉक्स मी लागतो का? हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर अनिकेत, हॅपी बर्थडे टू यू. हे त्याला हॅपी बर्थडे म्हणले तू येते पण रडकत कोण नाही ना. तुला केक अंशिताला केक. निशिता केक. कधी करणार आपण तुझ्या चालू होतं. काढलं पाहिजे ना. फुकायचं राहिलं की सोनाली? मग तुम्हीच फुकलं नाही विश मागून. फुकू नको, हातानेच कर. आता हातानेच कर, नको फुकू. जाऊ दे. हा, चल जाऊ दे, पण ती फुकल्याशिवाय जात पण नाही. आम्ही टाळ्या हव्या तेवढ्या वाजवून द्या. आज केक खायचा, आज काढायला. साऊंड प्रोर. हे घे, हे घे, तुला आम्ही घेतो ना. धर. हे जा दे, पहिले हे जा, अनु जा. अनु भरव. अरे ते आता पायाला नाही घालू शकत ना. अरे अर्धच आहे. हा, ते घेऊन नको. चालवता येत ते कशाला काढतोय, राहू द्या. चला. सोनाली इथे आता पावांना बटर लावते आहे. सो आमचा आजचा मेनू आहे पावभाजी. येस, पावभाजी आणि पुलाव. त्यांना आधीच भाजल्यासारखे दिसत आहे ते. सो अशा प्रकारे बर्थडे सेलिब्रेशन झाल्यानंतर आम्ही मेनू ठेवलेला घरातल्या घरात पावभाजी आणि मस्त व्हेज पुलाव. सो अशा प्रकारे मी हे जिथून ऑर्डर केलं त्याचा डिस्क्रिप्शनमध्ये नंबर नक्कीच येईल. सो आम्हाला ह्यांची क्वांटिटी ही खूप आवडली आणि टेस्ट पण खूप चांगली होती. पण आम्ही थोडंसं स्पायसी खातो म्हणून आम्हाला स्पायसी लागतं. सो तर जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही सगळे वीकेंडचा वार बघत बसलो, फुल फॅमिली ड्रामा. सो आणि भाऊचा धक्का बघायला तर फुल फॅमिली तर असलीच पाहिजे गाय. सो गाईज, आमचं फंक्शन झालं, खूप छान झालं, मजा आली. एंडिंगला तर सगळ्यांनी जेवून पूर्ण बिग बॉस वीकेंडचा वार एन्जॉय केला. आणि एक गोष्ट मी ही विसरली, जे की माझं गिफ्ट मी त्याला पॅकिंग पण नाही केलं आहे, बट कारण का मी खूप बिझी होती. सो ते सोडा, पण आता मी सगळ्यांसमोर द्यायला विसरली. सो सगळ्यांना या व्लॉगमध्ये दिसेलच. सो मी आता बाकीचे पण झोपले, त्याचे मम्मी पप्पा, त्यांना उद्या सकाळी दाखवेन. आणि माझ्या घरचे तर सगळे घरी गेले. सो आत्ता मी त्याला देते आणि तो अनपॅक करेल. सो तुम्ही बघा आणि त्याचं रिॲक्शन सांगा. हॅपी बर्थडे आणि केक. थँक्यू थँक्यू सो मच सोनाली. बघू आता त्याच्यात अजून काहीतरी आहे. आधी ते एक हातातलं बघ ना. Oh my god, it looks so good. खूप मोठं आहे आणि वाव वाव वाव, आय मीन रिअली. अरे तू असं दाखवायचं ना व्हिडिओ. परत जा. रेडी स्टडी गो. वाव,
जस्ट वाव, सुंदर अशी फ्रेम आहे, एक नंबर यार, एकदम असा क्लासी लुक येतोय. दोघं पण छान दिसतात ना. बेस्ट. सो आमच्याकडे आमचा फेवरेट फोटो आहे बाय द वे. येस. आणि अजून काय बोलू शकतो तू. एकदम मस्त प्रकारे झाली आहे फ्रेम, प्रॉपर ग्लॉसी लुक आहे, आवडलं. थँक्यू सोनाली. वेलकम. सो अशा प्रकारे हे माझं आहे गिफ्ट. सो आमच्याकडे एक पण फ्रेम नव्हती, आम्हाला गिफ्टमध्ये पण आले नव्हती. सो मीच ट्राय केलं आमची एक फ्रेम बनवायची. गिफ्टमध्ये आली आहे आपल्याला एक फ्रेम. हां ते सॉरी पण ते म्हणजे त्याच्यामध्ये मल्टिपल फोटोज होते. सो मलाही कशी बोलतात ना, बेडरूममध्ये आपल्याला हवी असते एक दोघांची कपलवाली. सो तशी फ्रेम मला एक हवी होती. सो तशीवाली म्हणून मीही क्रिएट केली. आणि हे आता नवीन निघालं आहे ॲक्रेलिक मॉडेलचं. सो अशी काहीशी आहे आणि ही मीच आहे. कशी दिसते, सेम सेम. त्याचे दोघं पण असे खूप छान दिसते. अजून सो हा आमचा प्री वेडिंगचा फोटो आहे. अजून एक गोष्ट आहे यामध्ये, एक कीचेन आहे ज्यामध्ये सोनाली आणि माझा फोटो आहे. हा आमचा ॲनिव्हर्सरीचा फोटो आहे. येस. सो दिस इज ऑल्सो मेमरी. सो त्याच्यामुळे मी हा फोटो दिला. नाईस सोनाली, नाईस. सो शाबासकी देते स्वतःलाच, खूप चांगला चॉईस निवडला मी फोटोचा. पण फर्स्ट टाइम सोनालीने असं काही सरप्राईज असं प्लॅन केलेलं आहे. हां, नाहीतर मला नेहमी ह्याचीच गरज लागते. कारण का मी असं स्वतःहून, ते पण माझी इन्व्हॉल्वमेंट 0 होती यामध्ये. कारण का मला असं खूप विचार करायला, मला या गोष्टींमध्ये खूप एवढा इंटरेस्ट नाही असतो द्यायसाठी वगैरे. पण असं मी ह्याच्या थ्रू जात असते की तू बघ ना आणि तू कर ना, असं चालू असतं. सो फर्स्ट टाईम हे होतं ह्याच्यासाठी गिफ्ट. सो ह्याला आवडलेलं आहे आणि अशा प्रकारे ह्याचा बड्डे पण खूप छान झालेला आहे. सो गाईज तुम्ही हा ब्लॉग एंडपर्यंत बघा नक्कीच. खूप मजा केली आम्ही. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच प्रकारे आमचं चॅनल पुढे सपोर्ट करत जावा आणि वाढवत जावा त्याचे व्ह्यूज. सो अशा प्रकारे आजचा ब्लॉग आम्ही इथेच एंड करतो. सो पुन्हा भेटू लवकरच. बाय बाय.